शिमगाठे। हे घे मंग्या, घे। अरे घाबरू नको म्हटलं ना तुला, चल घे। हे बघ, आता नाही घेतलंस ना तर परत डॉक्टर काकांकडे घेऊन जाई ना तुला। शाबास। सगळीच गोष्ट सांगतो तुम्हाला। काय की मेघनाला पण आज कॉलेजला जायचं होतं, म्हणून आम्ही एकत्रच निघालो। तर तिच्या कॉलेजच्या आधी जो सिग्नल आहे ना, तिथे आम्ही आमची बाईक थांबवली होती। तर अचानक कोणीतरी मेघनाची पर्स ओढली। अरे घाबरू नको म्हटलं ना मी तुला। हा, तुला कोणी काही करणार नाही। सकाळी आम्हीच वाचवलं ना तुला। ताई आहो, माझ्या पर्सला हिसका बसला तशी मी भांबावले। मी बाईकवरून पडणारच होते, तेवढ्यात खांद्यावरची पर्स गेली। मंग्या ती घेऊन पळत होता। फॉर्च्युनेटली बाईक कडेलाच होती, म्हणून मी कशी बशी लावली आणि याच्या मागे पळत सुटलो। पण हा माझ्या हाती लागणार तेवढ्यात लोकांनी याला धरलं आणि मारायला सुरुवात पण केली। मीच त्याला लोकांच्या तावडीतून सोडवलं। त्याची जरा चौकशी केल्यावर मला कळलं की तो तिथेच फुटपाथवर राहत होता। अरे देवा, म्हणजे हा दिवसभर तुमच्याच बरोबर होता? अगं नाही, त्याची विचारपूस केल्यानंतर मी त्याला थोडेसे पैसे दिले आणि नंतर आम्ही सगळे आपापल्या मार्गाने निघून गेलो। पण काही गोष्टी कशा जुळून येतात बघ ना। माझ्या शॉपिंगसाठी आम्ही संध्याकाळी लवकर निघालो आणि त्या सिग्नलवरून आम्ही पास होत होतो तर अचानक मंगे आमच्या बाईक समोर आला। काही मुलं त्याच्या मागे धावत होती। मी कसा बसा ब्रेक लावला, आम्ही वाचलो, पण मंग्याला मात्र थोडंसं लागलं। मग मी त्याला उचलून लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलो। त्याला मलमपट्टी केली आणि इथेच घेऊन आलो आपल्या घरी। आता त्याला फुटपाथवर नाही सोडणार। थोडस जेवेल, आंघोळ करेल आणि झोपेल शांत। चल मेघना, आपण पण फ्रेश होऊया। पल्लवचे जुने कपडे असतील ना, त्याला न होणार आहे ते घेतो आम्ही दादाकडून आणि देतो मंग्याला। दे मंग्या, तू बस इथे, आम्ही आलोच। हे बघ, हे काका आहे, ती मावशी आहे, आम्ही 2 मिनिटात येतो। बसशील ना? गुड बाय मेघना, चल। आलेच नाही। सतीश, अरे आदित्य, घरातल्यांना हे फारसं आवडलेलं दिसत नाहीये। कदाचित, पण कांट हेल्प। मी काय त्याला परत फुटपाथवर जाऊन सोडू नाही शकत। आपला मुलगा असता तर आपण असं सोडलं असतं का त्याला वाऱ्यावर? अरे तसं नाही म्हणत आहे मी आदित्य। मग काय? तुला आठवतंय पल्लव पडला होता टाकीवरून त्या पतंगाच्या वेळी? हो, माझ्याचमुळे। तो मुद्दा नाही माझा मेघना, मला इतकंच म्हणायचंय की तेव्हा पल्लवची किती काळजी घेतली होती आपण सगळ्यांनी। मंग्या तेवढाच आहे ना। चल पल्लवचं सोड, आपल्यापैकी कोणाला साधा ताप जरी आला तरी फुलासारखं जपतो आपण त्या व्यक्तीला। मग त्या निष्पाप मुलाला या अशा अवस्थेत सोडून द्यायचं का आपण? कमीत कमी तो ज्या आश्रमातून पळून आलाय तिथे जाऊन परत सोडून येतो ना त्याला। उद्याच जातो हवं तर। आजची रात्र आपल्याबरोबर थांबला तर काही बिघडत नाही। मी हॉलमध्ये झोपतो त्याच्याबरोबर।
शक्य असतं तर ठेवूनच घेतलं असतं मी त्याला. म्हणजे तसं कोणी काही म्हणणार नाही मला, पण खूप अपसेट व्हायला झालं यार मेघना मला. कळतंय मला. त्याला दुखत होतं तेव्हा तू त्याला किती घट्ट धरून ठेवलं तच पाहिलं होतं मी. त्याच्या डोळ्यांनी अपसेट केलंय मला. त्याच्या एकटेपणाने खूप शिकवलंय त्याला मेघना. मी त्याचा तात्पुरता आसरा आहे हे पक्क माहिती आहे त्याला, आणि त्याचाच त्रास होतोय मला. मेघना, आपण जर आपल्या आईवडिलांपासून दूर गेलो की लगेच एकटं वाटतं आपल्याला. आता आपण पुण्याला होतो तेव्हा नानामाईंची किती आठवण यायची आपल्याला. मंग्याला काय वाटत असेल? चल एरवीचं सोड, दुखलं खुपलं तर बघायला कोणी नसतं त्याच्याजवळ. असेल कोणीतरी दादा, चोरी मारी शिकवणारा, मारणारा. आज एका मंग्याला वाचवलं आपण, तात्पुरतच. पण मेघना, अशी कितीतरी मुलं आहेत बाहेर, ती खूप विपरीत जगत असतात, पण बालपण मेलेलं नसतं त्यांच्या डोळ्यातलं. त्यांचं काय? त्यांची ती निष्पाप नजर कापत जाते मला. बरं चल, मी त्याच्या आंघोळीचं बघतो. मंग्या, चल चल. सतीश, आलो सर. चल हळू. अमित, अरे नाही नाना, मला सांगा, तो लहान मुलगा कोण होता ज्याला आदित्य आतमध्ये घेऊन गेला? सांगतो सगळं सांगतो. त्याचं काय नाव बरं ते? मंग्या मला वाटतं. हा, ही दोघं काहीतरी बाईकवर सिग्नलला उभी होती तेव्हा यांनी मेघनाची पर्स हिसकण्याचा प्रयत्न केला म्हणे. काय? आणि हे त्याला घरी घेऊन आले? नाही, तसं नाहीये. आदित्यांनी धरलं त्याला वाटतं दटावलं. त्याची विचारपूस केली तेव्हा कळलं की हा काहीतरी नागपूरच्या एका अनाथ आश्रमातून पळून आलाय. त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी काहीतरी पैशासाठी पर्स हिसकण्याचा प्रयत्न केला. या दोघांना आली दया. त्याला त्यांनी बरंच समजवलं, दटावलं. त्याला काहीतरी वडापाव खायला दिला म्हणे. तिथून निघाला, पलीकडच्या बाजूला गेला तर ते सिग्नल जवळ त्या वडापावसाठी काही पोरं त्याच्या मागे लागली. तो तिथून जे धावत सुटला सुसाट, तो पुढच्या सिग्नलला नेमका आदित्यच्याच बाईक समोर आला. हे देवा, त्याच्या हुशारीमुळे वाचला तो, पण खर्चटलं वाटलं त्याला. या दोघांना त्याची दया आली, त्याला घरी घेऊन आले. दोघंही तुला माहिती आहेत ना, म्हणजे एकदम घाबरून गेले ते. त्याला काहीतरी बँडेज कर. अरे हो, त्यांनी पल्लवची कधी पॅन्ट किंवा शर्ट मागितले रे. हो, देतो. हा, पण आता पुढे काय करायचं? आदित्य म्हणतोय की त्या नागपूरच्या ज्या आश्रमातून तो पळून आलाय तिथे त्याला नेऊन सोडूया. मी त्याला म्हटलं की अरे, आम्ही ज्या आश्रमात जातो तिथे नेऊन सोडूया त्याला. ते मग संपर्क करतील त्या आश्रमाशी आणि बघतील ना काय पुढे ते. नाही नाना, मला असं वाटतं की सध्याचे दिवस एकतर खूप वाईट आहेत. आपण पोलिसांना इन्फॉर्म करावं. अरे पण आदित्यचं असं म्हणणं आहे की पोलिसात प्रकरण गेलं की ते त्याला सुधारगृहात पाठवणार. मग तिथला सगळा पुढचा प्रवास तुला माहितीच आहे. काय विचित्र आहे रे सगळं. एकीकडे आपली माणुसकी आपल्याला एक सांगते, दुसरीकडे व्यावहारिक शहाणपण जे सांगते तेही चुकीचं वाटत नाही. बघूया काय होतंय. मी हे नेऊन देतो त्याला. सतीश,
आदित्य जे काही वागतोय ते तुला पटतंय का रे? ऍक्च्युली खरं सांगू का, मी सुद्धा थोडासा कन्फ्युज्ड आहे. म्हणजे सहसा माझ्या बाबतीत असं होत नाही, पण यावेळी झालंय हे मात्र नक्की. काय अर्चू, मी आदित्यपेक्षा थोडंसं वेगळं जग पाहिलंय, वेगळ्या माणसांमध्ये वावरलोय. आदित्यला सगळं जग सुंदरच दिसतं, अर्थात स्वाभाविक येते, कारण त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य सरळ आणि खूप सुरक्षित गेलंय. पण प्रत्येक वेळी तसं होत नाही ना. मला तर खूप टेन्शन आलंय. म्हणजे तो मुलगा इथे राहायला येणार? हा नाही अर्जू, म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. बघूया, काहीतरी मार्ग नक्की निघेल. रिलॅक्स, चल बोलू. हे बघ सतीश, त्या मुलाला घरी घेऊन आले इथपर्यंत ठीक आहे, पण मग त्याला जेवू खाऊ घालून नानामाई ज्या आश्रमात जातात तिथे सोडून यायचं ना. आपल्या घरी कशाला ठेवून घ्यायचं? सतीश अरे बोल काहीतरी, मी तुझ्याशी बोलतीये. नाही तुला हे तर माहितीये ना, तो मुलगा मेघनाची पर्स चोरत होता. पण मग काय आपणच त्याला म्हणायचं ये ये आमच्याच घरी राहा तू? हे जरा अति होतंय असं नाही का वाटत आहे तुला? अर्चू, तो मुलगा आदित्यच्या बाईक खाली येत होता. थोडक्यात वाचलंय, अक्षरशः थोडक्यात. आदित्य हादरला या गोष्टीमुळे. अरे हो ठीक आहे, पण त्या मुलाला खूप काही लागलेलं नाहीये, आणि या सगळ्यामुळे आदित्य आणि तो मुलगा शॉक मध्ये आहेत हेही बरोबर आहे. पण आदित्यने त्या मुलाला डॉक्टरकडे नेलंच ना, सगळी ट्रीटमेंट करवून घेतली. मग आता त्याला थोडेसे पैसे द्यायचे आणि काय त्याला रस्त्यावर सोडायचं? अर्चू, आदित्यने जेव्हा त्याची विचारपूस केली तेव्हा त्याला काय कळलं की तो मुलगा रस्त्यावरच राहतो. किती लहान आहे तो. अरे तेच तर म्हणतेय मी. म्हणजे नानामाई जातात त्या आश्रमात आत्ताच जाऊन का नाही पोहोचवलं त्या मुलाला? हे बघ, नानांची त्या आश्रमात चांगली ओळख सुद्धा आहे, आणि जर पुढे मागे आदित्यला वाटलं की त्या मुलाला जाऊन भेटावं तर तो या आश्रमात जाऊन भेटूच शकतो त्याला. त्याला इथे ठेवून घ्यायची काय गरज आहे? अर्चू, तो मुलगा फार काकुळतीने म्हणाला का आदित्यला, मला आश्रमात नका पाठवू. हो, तो म्हणाला आणि आपला आदित्य विरघळला. अगं अर्चू, त्या मुलाने घराची ऊब, घराची माया सोड, घरच कधी पाहिलं नाहीये. घर म्हणजे काय असतं हे त्याला माहितच नाहीये. आदित्य जरा हळवा झालाय. हो, पण आता तो इथे राहिल्यामुळे आपल्या घरात काही वावगं घडलं नाही म्हणजे मिळवलं. अर्चू, कधी कधी आपण सगळेच खूप स्वार्थी आणि आंधळे होतो असं नाही वाटत तुला? कारण आदित्य जे काही वागतोय तसं वागणं खूप अवघड आहे. आणखी काय काय आवडतं तुला? या 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 मेघना काकू, तुला माहितीये आज ना मला ड्रॉइंग मध्ये ए ग्रेड मिळाली. आणि ना अय्या, हा कोण? अगं, हा माझ्या नागपूरच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. म्हणजे अंजली मावशीचा साहिल? नाही नाही, हा मीरा मावशीचा मुलगा मंगेश. पण प्रेमानं सगळे त्याला मंग्या म्हणतात. हो ना मंग्या? अरे हे तर माझे कपडे आहेत. हो अरे, मीच घेतले मागून. काय झालं, त्याचं अचानक ठरलं ना राहण्याचं, त्यामुळे त्यांनी काही कपडे आणले नव्हते. मग मीच म्हटलं की आमच्या पल्लवचे कपडे होतील म्हणून. चालेल ना तुला? हो चालेल ना. ऍक्च्युली हे मला लहानच होत होते, ह्याला मस्त बसतायत. ए तू कितवीत आहेस रे मंग्या? मी काय म्हणते,
तुम्ही बाहेर अंगणात जाऊन खेळा ना. पण खेळ म्हणजे खेळ हा. अभ्यासाचं अजिबात नाव काढायचं नाही. आणि तसंही तुम्ही दिवसभर अभ्यास करून कंटाळला असाल ना. ए मेघना काकू, तू पण खेळ ना आमच्याबरोबर टिक्कर. किती दिवस झाले तू खेळलीच नाहीयेस. ए मंग्या, तुला येते का टिक्कर खेळता? हरकत नाही, मी आहे ना शिकवायला. हं? बिझी आहेस? नाही अरे, तो मंग्याने सांगितलेला अनाथ आश्रम शोधतोय मी नेटवर. बस ना. दादा, तू वैतागलायस का माझ्यावर मी त्याला इथे आणलं म्हणून? नॉट एक्झॅक्टली. आदित्य, मला असं वाटतंय की तू पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं होतंस. आपण अजूनही करू शकतो. आजकाल ही अशी लहान मुलांची गोष्ट फार सेन्सिटिव्ह इश्यू बनतो. म्हणजे आपण प्रेमापोटी करायला जातो, पण जर का सगळं नीट नाही झालं तर मग फार गुंतावून बसतो. तुझं म्हणणं बरोबर आहे. नाही म्हणजे माझ्याही मनात आला होता तो विचार. पण आता मंग्याचं ड्रेसिंग झाल्यावर ज्या विश्वासाने त्याने मला मिठी मारली ना, लहान मूल संरक्षणासाठी आपल्या आईबापाला बिलगतं तेव्हा त्यांचं जे होत असेल तसं झालं माझं. आता आजची रात्र राहू दे ना त्याला इथेच. उद्या मी घेऊन चाललोच आहे ना त्याला नागपूरला. तिथे जर काही ठीक झालं नाही तर कॉन्टॅक्ट करीन मी पोलिसांना. दादा, ऍक्च्युली हसशील तू मला, पण मी मंग्याला दत्तक घ्यायचा विचार करत होतो. आय अंडरस्टँड. पण आदित्य, एवढं इमोशनल होऊन नाही चालत. दत्तक घ्यावं असं वाटणं खूप नॅचरल आहे, नॉर्मल आहे. पण जन्मभर ते निभावणं खूप अवघड असतं. मंग्या, मंग्या तर इथे झोपला होता. कुठे गेला? मंग्या, 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 मंग्या. काय झालं? अहो दादा, मंग्या इथे झोपला होता. आदित्यला थोडं काम होतं म्हणून तो गेला. मी माईंकडे होते. आता येऊन बघते तर मंग्या गायब आहे. अरे गायब कसा होईल? असं कसं गायब होईल? गायब नाही झाला. हा बाहेर बेंचवर झोपला होता. काय रे मंग्या, कोणी ओरडलं का तुला? मग बाहेर का जाऊन झोपला होतास? माऊ गाणीवर झोप नाही येत.
आदित्य, या पिशवीमध्ये मंग्यासाठी कपडे आहेत, खेळणी आहेत, गोष्टींची पुस्तकं आहेत. ठीक आहे? त्याला पाठवूच नाही असं वाटतं यार. आदित्य, खूप अस्वस्थ दिसतोयस तू. एकदा नानामाईंशी बोलतोस का? अरे नाही नाही नाही, दादा पण मला म्हणाला की इथल्या पोलिसांना आपण इन्फॉर्म करूया, पण मला नाही ते करायचं. त्याने आपल्याला त्या आश्रमाचा पत्ता दिलाय ना त्याच्या, शिवाय तुमची इन्स्टिट्यूट पण आहे तिथे, त्यांची मदत होईल आपल्याला. मी घेऊन जातो त्याला. आणि शिवाय कसं आहे, आतापर्यंत त्याचं ते आश्रमच त्याचे पालक होते, त्यांच्याकडे त्याला सुखरूप पोहोचवलं म्हणजे झालं. बघ, नाही तर तुझी मनस्थिती द्विधा असेल तर. अरे ये ना मंग्या. काकूने नाश्ता दिला तुला? हो, आवडला. बरं, एक मिनिट थांब. निघताना तू हे कपडे घाल, बदलून घे, मी आलेच.